विश्वं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटीझळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीर शंभो मधुकोणतारी। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जयालाभले कूलदत्तावधानी जया बोधिती दत्तयेवो निधामी। स्वये कष्टती जय जना उद्धराया नमो रामचंद्रा नमो देवराया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी। योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी। योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी। परब्रह्म सच्चिदानंद से श्री सद्गुरुमूर्ति। परब्रह्म सच्चिदानंद से श्री सद्गुरुमूर्ति। महाराजाधिराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती। महाराजाधिराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती। भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना। भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना। सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना। सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना। हीच से प्रार्थना। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। काय माझ्या आहे मनी ते तू जाणसी चक्रपाणी। तेच कारे तुझ लागुनी बोलून जाऊ पद्मनाभा। भक्त जी जी इच्छा करी ती ती पूर्वीसी श्रीहरी। ऐसे पुराणा भीतरी आहे वर्णन बहुसाल। म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा। सोडा मनीची कठोरता दास गुणो हा तुझासे। श्री सद्गुरु महाराजांच्या कृपेने प्रेरणेने आणि आज्ञेने आपल्या सर्वांच्या समोर श्रींच्या सेवेसाठी मोठ्या आनंदाने विनयपूर्वक सादर होतो आहे। आपल्या हृदयी असलेल्या आपल्या आराध्य देवताला आपल्या कुळामधल्या कुलदेवताला जे जे या सभागृहामध्ये या मंडपामध्ये श्रोते जमलेले आहेत किंवा जे दुरून ऐकत आहेत त्यांच्या पूर्वजांना मी मनोभावे वंदन करतो, अभिवादन करतो।
श्रींच्या सेवेमध्ये आपण आलात, आपल्या जीवनाची धन्यता तर आपण अनुभवत आहात, पण त्यासोबत माझ्यासारख्या श्रींच्या सेवेसाठी आतुरलेल्या एखाद्या सर्वसामान्य भक्ताचाही आपण उद्धार करता. खऱ्या अर्थाने आपल्या समवेत सद्गुरुरायांचं संकीर्तन मांडण्याची संधी मला मिळते आहे. सज्जनांच्या, सद्भक्तांच्या, सद्गुरूंना प्रिय असणाऱ्या भक्तांच्या समवेत सद्गुरूंचं गुणगान करायला फार क्वचित मिळतं. मंडळी, आपण एवढे भाग्यवंत आहात की सगळी लहान लहान लेकरं, माझ्याही पेक्षा कितीतरी लहान असणारे युवक युवती, तरुण मंडळी, कर्तबगार, त्यांचा परिवार, ज्येष्ठ परिवार, मला बंधू समान, भगिनी समान असलेल्या माता भगिनी, पुरुष मंडळी आणि तीर्थरूपा समान असलेले ज्येष्ठ, यांच्या प्रति मी अभिवादन व्यक्त करतो. मनापासून सांगतो की अशी पर्वणी फार कमी मिळते बरं. जेथे श्रींचं मंदिर आहे, अधिष्ठान आहे, श्रींचा आराध्य दैवत पांडुरंगाचा इथे निवास आहे आणि श्रींच्या प्रती सतत प्रेमभाव, बंधुभाव ज्यांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, सांगण्यामध्ये सतत असायचा, ते श्री साईनाथ महाराज यांचा इथे निवास आहे. अशा या प्रांगणामध्ये आणि तेही प्रगट दिनाच्या या पावन पर्वामध्ये आणि दुपारभर आपण श्री गजानन विजय ग्रंथ सकाळपासून संध्याकाळपर्यंत अस्तमानापर्यंत श्री गजानन विजय ग्रंथाचं आपण पारायण केलेलं आहे. अशा स्थल महात्म्य, काल महात्म्य, औचित्य महात्म्य, व्यक्ती महात्म्य याने भारावलेल्या या ठिकाणी मला सादर व्हायला मिळतं. हा अत्यंत आनंद आहे. मला असं वाटतं की याच्यापेक्षा वेगळी कृपा माझ्या सद्गुरुरायांनी माझ्यावर काय करावी. मला माहीत आहे की मला ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात, आनंदित आहात, पण खरं सांगू, आपल्याला सांगावं, प्रबोधित करावं, काही उपदेशपर सांगावं असा माझा अधिकार नाहीये बरं. फार मोठे आपण अधिकारी आहात, सातत्याने सद्गुरूंची सेवा करणारे आहात. आज आमचे मराठी दादा आणि मराठी वहिनी यांचा इथे पारायणाचा सहभाग मला 3 अध्यायामध्ये पाहायला मिळाला. फार मोठी अधिकारी मंडळी आहेत ही. हे उभयता ज्यावेळेला पारायण शुद्ध करतात, सांगतात, वाचतात, पठण करतात, सादर करतात, त्यावेळेला त्यांची चर्या सद्गुरूंच्या चरणी लीन झालेली असते आणि अशांच्या समोर बोलण्याचा मला काय अधिकार आहे? खरंच काही नाही. श्री गजानन महाराजांच्या उपासनेमधली अध्याया एवढीच महत्वाची श्रींची बावनी, ही बावन्नी या श्री क्षेत्र सोयगाव मध्ये घरोघरी, अगदी छोट्या छोट्या वेटाळामध्ये देखील, अंगणामध्ये देखील जाऊन सर्वांच्या समवेत केवळ उत्सवामध्ये नाही तर यानं त्या निमित्ताने सादर करण्यासाठी आतुरलेली आपण सगळी गजानन महाराजांना प्रिय असणारी भक्त मंडळी आहात. केवढा मोठा अधिकार आहे. मला जे आराध्य आहे त्यांच्यावरची श्रद्धा आपल्या हृदयामध्ये नंदादीपासारखी सतत देवत असते आणि अशांच्या समवेत सादर होत असताना मी आपल्याला काही सांगावं एवढी माझी अजून तरी ऐपत आली नाही. प्रांजळपणे सांगतो, नुसता
मानभाव किंवा असा काही शब्दभाव नाही बरं. जे आहे ते विदित आहे. फक्त एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे की ज्या वेळेला सद्गुरूंच्या चरणी सादर व्हायला मिळतं त्यावेळेला जे जे काही व्यक्त करता येतं ते आपल्या पोटी असलेलं माझ्या ओठी येतं, आपल्या मनामध्ये असलेलं माझ्या चिंतनामध्ये येतं, आपल्या आराधनेमध्ये असलेलं मला आराध्य होऊन जातं. आणि महाराजांचा विषय, महाराजांचं चरित्र, महाराजांचं गुणगान हे म्हणजे एखाद्या सासूरवाशिनीला माहेरचं एखादं काही सांगावं तर तिला किती भावतं, किती आवडतं, तसं गजानन भक्तांना आवडत असतं. आणि माझं बोलणं झाल्यानंतर माझं कौतुक करतात, माझ्या पाठीवरून हात फिरवतात. सुंदर बोललात बरं, छान बोललात बरं. खरं ते श्रेय जातं तुमच्या हृदयामध्ये असलेल्या सद्गुरूंच्या श्रद्धेला. ते इतकं मधुर वाटतं, आपल्याला ऐकावंसं वाटतं. दिवसभर आपण खरं तर पारायणासाठी बसलेला, बैठक खूप झालेली आहे, 7-8 तास दिवसभर, तरीही आपण इथे आलात ही ओढ सद्गुरूंच्या प्रती असलेला फार मोठा प्रेम भाव आहे बरं. आणि ही इतकी गोड वाटते तुम्हाला की जशी साखर गोड वाटते. मग ती साखर कुणीही दिली तरी गोड वाटते. उजव्या हाताने द्या गोड वाटते, डाव्या हाताने द्या गोड वाटते, चमचाने द्या गोड वाटते, ओळखीच्याने द्या तरीही, अनोळखीच्याने द्या तरीही. तसं मी आज जे बोलणार आहे त्याची गोडी आपल्याला का वाटणार आहे माहिती का? आपल्या सद्गुरु रायांचं प्रतिबिंब आपल्या हृदयामध्ये आहे आणि ते आपलं हृदय त्या गोडीने भारावलेलं आहे. त्या गोडीला ते श्रेय जातं. मला असं वाटतं की माझीच वाहवा होते असं नाही बरं. आणि हे मी जाणतो. अरविंदांना सुरुवातीला फार सुंदर बोलले, रसाळपणे बोलले, प्रमाण देऊन बोललेत माऊलीच्या ओव्याचं. त्यांचं हृदय महाराजांच्या भक्तीने इतकं ओतप्रोत, जसं ते मधाचं पोळं मधाने भरलेलं असतं तसं भरलेलं आहे. नुसतं एखादं वाक्य बोललं, त्या पोळ्याला नुसती टिचकी मारली की जसे मधाचे थेंब ओघळतात, तसं एखादं वाक्य महाराजांची बोललं की नाही तर तुमचं हृदय आठवणीने सद्गदित होतं, डोळे भरून येतात. असा सद्गदित होणारा आणि सद्गुरूंच्या श्रद्धेने निष्ठेने भारावलेला श्रोता ज्यावेळेला मला माझ्या समोर बसलेला दिसतो ना, त्यावेळेला मला माझ्या महाराजांचं भावदर्शन होतं बरं. जिकडे पहावे तिकडे तू दिससी नयना. या ध्वनी संयोजन किंवा ही सगळी व्यवस्था सांभाळणारी मंडळी देखील भारावून ऐकतात. नुसतं आपलं लावून दिलं आणि बाजूला झाले असं नाही बरं. केवढी मोठी तन्मयता, केवढी मोठी एकतानता या श्रद्धावान भक्ती हृदयामध्ये आहे. महाराज मला तिथे घेऊन येतात. मागच्या वेळेला आलो तर महाराजांचं काहीतरी मला सांगणं असावं, तुला माझी भक्ती करायची आहे का? हो महाराज, त्यासाठीच तर या योनीमध्ये आलो, या अवस्थेमध्ये आलो. मग एक काम कर, सोयगावला जा आणि तिथे माझ्या भक्त मेळ्याला भेट. तिथे कुसुमताईंची भेट घे, त्यांच्या परिवाराची भेट घे. तिथला विष्णू सहस्त्रनामाचा परिपाठक जो 4थ्या पिढीपर्यंत येऊन पोचलेला आहे त्याची पूर्णपणे माहिती मिळव. उत्सव कसा करायचा आणि उत्सवामध्ये समस्तांना कसं सहभागी करून घ्यायचं याचं भक्तियुक्त असलेलं सुंदर नियोजन बघ. आणि मग तुझ्या साधनेमधल्या ज्या काही उणीवा आहेत त्या तुझ्या लक्षात येऊन जातील. हे मी तुमच्या स्तवनासाठी स्तुतीसाठी म्हणत नाही, हे वास्तव आहे. आणि सोयगावकरांची नातं जोडलं आणि मला माझे महाराज कसे कळत जात आहेत हे मी केवळ इथे नाही आहे, अनेक वेळेला अनेक ठिकाणी सांगतो. जिथे जिथे मला माझी महाराजांना संधी देतात तिथे तिथे सांगतो. इतका तुमचा महाराजांच्या चरणी निकट असलेला भक्तिभाव आहे.
तो भक्तिभाव, तो आधार घेऊन महाराजांच्या भक्तीची आपल्या पाठीमागे जी आभा आहे, जो ऑरा आहे, त्याचं अवलोकन करीत मी हे पहिलं पुष्प आपल्या समोर सादर करतो. सांभाळी यामा सद्गुरू राय. महाराज, आपण भक्ती प्रतिपालक आहात. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा अधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक अशा 10 नावाने शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन अशा 10 नावानी भक्ताचं अंतःकरण आपल्याला साथ घालतं. बरं महाराज, त्याच्यामध्ये त्या 10 नावामध्ये एका विरुदाचा परामर्श किंवा त्याच्यावरचं चिंतन महाराज खूप व्यापक आहे. पण त्यामधला भक्त प्रतिपालक जो आहे ते विरुद्ध आणि त्या विरुद्धाने आपल्याला साथ घालावी असं अंतःकरण वारंवार उत्सुक होतं, आतुर होतं, वाट पाहतो. भक्त प्रतिपालक महाराज सगळ्यांचा प्रतिपाळ करतात. जे भक्त आहेत त्यांचाही आणि जे अजून भक्त व्हायचे आहेत किंबहुना काही वेळेला महाराजांचं नावही त्यांना माहीत नाहीये अशा भक्तांचं प्रतिपालन महाराज करतात. बरं, भक्तवत्सल आहे आणि त्याही पेक्षा भक्तांकित आहे. भक्तांच्या भक्तीला भुकेलेले आहेत. ज्याप्रमाणे महाराजांच्या दर्शनाची आपण वाट बघतो आतुरतेने, शेगावला कधी जाऊ किंवा गावामध्ये असलो तर कधी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊ, कधी प्रकट दिन येतो, ही सगळी जशी आपल्याला आतुरता वाटते ना एखाद्या भक्ताला, तशी खरं सांगू आपल्या महाराजांना देखील आपल्या भेटीची आतुरता वाटते. माझं लेकरू अजून आलं नाही. नियमाने दर्शन, नित्याने दर्शन घेणारे अनेक भक्त इथे येत असतील आणि एखाद्या वेळेला जर समजा एखाद्या भक्तांचं यानं त्या कारणामुळे येणं नाही झालं तर महाराज वाट बघतात. महाराजांचा कान तिकडे असतो. आता चाहूल लागेल, आता सहाळ लागेल आपल्या भक्तांचं, आज नाही आला तो. एवढे महाराज भक्तांकित आहेत. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये अनेक भक्तांच्या अशा काही कथा आहेत किंवा त्यांच्यावर महाराजांची जी कृपा झाली, कृपेची लीला झाली, त्याचा सांगावा इतका आहे की खरोखरच असं वाटतं की ही खरी महाराजांची भक्त प्रतिपालक म्हणून सांगण्यासारखी ओळख आहे, गोष्ट आहे, परिचय आहे आणि हे खरं एक स्वरूप आहे. हे स्वरूप कसं मिळवावं? जशी तुमची महाराज वाट बघतात तशी माझी केव्हा बघतील. जो माझा असेल त्याची निष्ठा बसेल, जो माझा असेल त्याचेच कार्य होईल असं महाराज ठासून सांगतात. कोण महाराजांचा असेल आणि तो महाराजांचा कसा झाला असेल आपल्या संदर्भामध्ये महाराज कधी म्हणतील का? यदा कदाचित जर प्रकट झाले तिथे तर तुमच्याकडे पहिल्यांदा बघतील आणि नंतर केव्हा तरी कुठेतरी माझा नंबर लागेल, माझ्याकडे केव्हा बघतील महाराज, असं कधी कधी वाटतं बघा. अंतर्मनामध्ये कधी कधी हे चिंतन उभं राहतं आणि अंतरंग जाणणारे अनंत कोटी ब्रह्मांड नायक मग त्याचं उत्तर आतून केव्हा तरी असे अस्पष्टपणे द्यायला लागतात. मग म्हणतात की बाळा तुझी मागणी रास्त आहे. पंकटलालापासून तर संत बायजाबाईंपर्यंत आणि त्यानंतर माझ्या समाधीनंतर देखील जे जे माझे भक्त झाले आजही होत आहेत, जे आज या मंडपामध्ये आहे, त्या त्या भक्तांकडे मी ज्या भक्तवत्सल दृष्टीने विधीने बघतो तसं तुझ्याकडे मी बघावं अशी तुझी इच्छा आहे ना. पण ते भक्त माझ्या चरणापर्यंत येण्यासाठी कितीतरी कसोट्या पार करून गेले. बरं,
तुला त्यांची विद्यमान अवस्था दिसते, वर्तमान अवस्था दिसते, पण त्याच्या आधी या सगळ्या प्रपंचाच्या रहाडगाडग्यामध्ये, जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये त्यांचं माझ्याशी असलेलं अनुसंधान हे बघायला पाहिजे, अभ्यासायला पाहिजे, त्याचं आकलन करायला पाहिजे. आणि त्याचं आकलन जर केलं ना तर मग तुला तुझ्यामधल्या, म्हणजे मला माझे महाराज सांगतात, उणीवा कळतील. श्रोते हो, हे अचानक असं महाराजांच्या चरणी जाणं भक्ताचं होत नाही. त्याच्या पाठीमागे खूप मोठी गोष्ट असते. माऊलीची एक सुंदर होळी आहे, एक स्फुट आहे माऊलीचं. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा, तिहीचा संयोग अभ्यासावा योग, तरीच घडे संग ब्रह्माचा पै. अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचा संग जर घडायचा असेल, त्यांचा सहवास नित्याचा, त्यांच्या चरणी दृढ श्रद्धा भक्तिभाव निर्माण व्हायचा असेल आपल्या या हृदयामध्ये, तर तीन गोष्टी. पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई, तिसरी ती पाही गुरु कृपा. आणि केवळ तीन गोष्टी नाही, तिन्हीचा संयोग. हा शब्द रासायनिक विज्ञानाच्या किंवा शास्त्राच्या दृष्टीने जो बघितला तर संयोग आहे, विशिष्ट अशा प्रमाणामध्ये आहे. मिक्सर नाही, मिश्रण नाही, तिन्हीचं मिश्रण माऊलीने म्हटलं नाही, संयोग आहे. संयोग आपल्याला माहिती आहे, मिश्रण आणि संयोग. जे विद्यार्थी आहेत किंवा जे शिकलेले आहेत ज्ञान विज्ञान त्यांना माहीत आहे. तिन्हीचा संयोग. माऊली तिथपर्यंत थांबले नाहीत, अभ्यासावा योग. संयोग आणि योग, अभ्यासावा योग. हा संयोग कसा घडून आला, हे या तिन्हीचं मिलन कसं झालं, हा भगवंत भक्तापाशी कसा गेला आणि भक्त भगवंतापाशी कसा गेला, हा योग या तिन्हीच्या संयोगाने अभ्यासावा, तरीच घडे संग ब्रह्माचा. मग बाळा, तुला माझं थोडं बहुत दर्शन होऊ शकेल. आणि खरं सांगू का, महाराज त्याचसाठी गावोगावी मला फिरवतात. मग मी महाराजांना त्या त्या ठिकाणी जाऊन विचारतो की महाराज कसं करायचं आहे, तुम्हीच करा ना, तुम्हीच सांभाळा. सांभाळी आम्हा सद्गुरु राया, योगी या अवरी या स्वामी गणराया. सांभाळी आम्हा सद्गुरु राया, सांभाळी आम्हा सद्गुरु राया, योगी या अवरी या स्वामी गणराया. सांभाळी आम्हा सद्गुरु राया, सांभाळी आम्हा सद्गुरु राया, योगी या अवरी या स्वामी गणराया. सांभाळी आम्हा तीर्थे तारी येवे जानरावासी, तीर्थे तारी येवे जानरावासी, व्याधी मुक्त केला गंगा भारती, व्याधी मुक्त केला गंगा भारती. तैसा द्यावा ठाव, तैसा द्यावा ठाव आम्हासी सदया, तैसा द्यावा ठाव आम्हासी सदया. योगी या अवरी या स्वामी गणराया, सांभाळी आम्हा. पुंडलिकाचा जैसा निरसिला ज्वर, पुंडलिकाचा जैसा निरसिला
बोधे उद्धरिले बंकट भास्कर, बोधे उद्धरिले बंकट भास्कर, तैसे आम्हालाही या सावराया, तैसे आम्हालाही या सावराया, योगिया अवरिया स्वामी गणराया, सांभाळिया म्हा. जो ध्याई तुझला, जो ध्याई तुझला रे त्याचा तू होसी, जो ध्याई तुझला रे त्याचा तू होसी, संकटी त्याची नौका तीराला नेसी, संकटी त्याची नौका तीराला नेसी, या आशेने तुझला आलो विनवाया, या आशेने तुझला आलो विनवाया, योगिया अवलिया स्वामी गणराया, सांभाळिया म्हा सद्गुरुराया, सांभाळिया म्हा. ना आम्हा धन द्यावे ना द्यावा मान, ना आम्हा धन द्यावे ना द्यावा मान, चित्ती केवळ तुमचे बैसावे ध्यान, चित्ती केवळ तुमचे बैसावे ध्यान, दे रे मन दे ऐसे, दे रे मन दे ऐसे तुझसी अर्पाया, दे रे मन दे ऐसे तुझसी अर्पाया, योगिया अवरिया स्वामी गणराया, सांभाळिया म्हा सद्गुरुराया, सांभाळिया म्हा. ना आम्हा धन द्यावे ना द्यावा मान, चित्ती केवळ तुमचे बैसावे ध्यान, दे रे मन दे ऐसे. महाराज ते मन असं द्या जे या सगळ्या भक्तांपाशी आहे. आपण प्रदान केलेलं शुद्ध निर्मल विमल ज्ञानाने भक्तीने युक्त असलेलं एक चित्ताने द्रवीभूत झालेलं मन असं मला द्या, की जसं यांनी आपल्या चरणी अर्पण केलं तसं मला अर्पण करता येईल. तसं मन महाराज केव्हा माझं होईल. महाराज म्हणतात असं म्हणतोस तेव्हा बाळा त्यासाठी 3 तापाचं तुझ्या पाठीमागे लागलेल्या 3 तापाचं निर्मूलन मला करावं लागेल. त्रिविध तापाने पोळलेला जीव हा व्याकुळ होऊन ज्यावेळेला भगवंताच्या चरणी शरणागत होतो त्यावेळेला भगवंताच्या कृपेने त्याचे त्रिविध ताप शमवले जातात. त्यापैकी पहिला ताप आहे तो तुझा आदी भौतिक ताप. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये याची विस्तृत माहिती आपल्याला ऐकायला मिळते. आदिदैविक श्री गजानन महाराजांचे पुनीत भक्त जानराव देशमुखांच्या त्या लीला प्रसंगी त्यांच्यावर केलेली श्रीची कृपा ज्यावेळेला राजगुरू महाराज आपल्याला आपल्या समोर कथन करताच होते हो त्यावेळेला ही सगळी माहिती आपल्याला पाहायला मिळते. आदिदैविक, दुसरा आदिभौतिक आणि तिसरा आध्यात्मिक. या 3 तापावरचं जे प्रभुत्व तुझ्या जीवनमानावर जोपर्यंत आहे तोपर्यंत असं मन मी तुला कसं प्रदान करू. बाळा त्यासाठी पहिल्यांदा या आधिदैविकाची तीव्रता मला कमी करावी लागेल. आधिदैविकाची तीव्रता कमी झाली
की मग हळूहळू ती तीव्रता आधी भौतिकाची जी आपल्यावर पकड आहे ती पकड ढिली करेल आणि बाकी मात्र मग मी तुझा आध्यात्मिक तापाचा भाग मी स्वतः पाहून घेईल. महाराज, हे 3 ताप म्हटल्यानंतर जरा गहनच विषय आहे. याची उकल गजानन विजय ग्रंथामध्ये जरूर मला ऐकायला मिळाली. पण महाराज, याचं चिंतन कसं करायचं हे सांगा ना. आणि हे जर सांगितलं तर आपल्या कृपेच्या माध्यमातून माझा सांभाळ होईल, माझा प्रतिपाळ होईल आणि इतर भक्तांच्या समवेत मी देखील आपल्या चरणी खऱ्या अर्थाने शरणागत होऊ शकेल. आधिदैविकाची जी भाग आहे तो भाग आपल्या संचिताने, प्रारब्धाने आणि क्रियामानाने तयार आपल्याकडे होतो. जे जे मागे आपण केलं असेल मागच्या जन्मामध्ये आणि ते ऋण किंवा ते उण किंवा तो भोग या जन्माला येऊन फिरण्यासाठी या जन्माला हा जीव येतो. ज्यावेळेला तो जीव या जन्माला येतो त्यावेळेला तो मागच्या जन्माचं सगळं पाठवून घेऊन येतो. केलेल्या कर्माचं, चांगल्या तथा कमी चांगल्या किंवा वाईटही, ते त्याचं संचित त्याच्या सोबत असतो. हा देह सोडल्यानंतर पुढच्या देहामध्ये, पुढच्या कुडीमध्ये, पुढच्या योनीमध्ये प्रवेश करण्याच्या आधी ते सोबत ते गाठोड असतं. ते संचित पूर्णपणे फेडल्याशिवाय मुक्ती नाही किंवा मुक्तपणे भगवंताच्या जवळ जाता येत नाही. हे संचित, आणि हे संचित ज्यावेळेला आपण प्रारब्ध म्हणून इथे घेऊन येतो, भोग म्हणून घेऊन येतो, संचिताचा भोगण्याचा भाग म्हणजे नशीब किंवा प्रारब्ध ते घेऊन येतो. आणि मग प्रारब्धानुसार या घडामोडी या जीवन जगताना घडाव्या लागतात किंवा घडल्या जातात, त्या सहन करण्याची क्षमता बाळा मी तुला देतो, पण तुझ्याकडे ती सहन होईलच असं नाही. कधी कधी थोडस त्याच्यापासून दूर जात जात सोशिकता न समजून घेत, तितिक्षा न समजून घेत, उपेक्षा, अवहेलना किंवा त्यानंतर त्याग किंवा प्रपन्नती न समजून घेताना मग वेगळं कर्म तू करायला लागतो आणि पुन्हा नवीन क्रियमान तयार होऊन जातं. आधीचं संचित जे प्रारब्ध होतं त्या प्रारब्धाची फेड तर राहतेच, पण नवीन कर्ज, ऋण तुझ्यावर तू ओढून घेतोस. पुन्हा ते अनेक पटीनी एखाद्या चक्रवाढ व्याजाप्रमाणे वृद्धिंगत होत जातं. मग मला सांग, या आधी दैविकाची स्तर शांती होत नाही आणि ते वाढत गेलं की आधी भौतिकाचा प्रकोप व्हायला लागतो. देह बुद्धी जागी होते, इंद्रियाचं प्राबल्य जागं होतं आणि मग आधी भौतिकाचा एकदा का आपल्यावर प्रभाव झाला की मग आध्यात्मिक जी आपल्याकडे जन्मतःच बाब आहे ती काही ओळखता येत नाही. त्या आध्यात्मिक, त्याला खरं तर ताप म्हणायचं की वरदान म्हणायचं हा प्रश्न आहे. ज्याला हे ओळखता आलं, हे सगळं पाकत्य 1878 साली 23 फेब्रुवारी 1878 साली झालं. माघवते सप्तमी, आता परवाची तारीख 3 मार्च या वर्षीची.
पण त्यावेळेस 146 वर्षापूर्वीची किंवा 145 वर्षापूर्वीची ही तारीख 23 फेब्रुवारी इसवी सन 1878. शके 1800. शकामध्ये 78 मिळवले की इसवी सन येतात. 1800 अधिक 78, 1800 शक 78 मिळवले की इसवी सन 1878. पंचांगाच्या आपल्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर माघ महिन्यामधल्या पौर्णिमेनंतरची म्हणजे वद्य पक्षातली कृष्ण पक्षामधली सप्तमी महाराज प्रकट झाले. बंकटलाल आणि दामोदर पंतांना महाराजांनी दर्शन दिलं. त्यानंतर सगळ्या शेगावकरांना महाराजांचं दर्शन झालं. बंकटलाला निधी ध्यास लागला आणि मग स्वतःच्या कर्तव्य बुद्धीला जागृत ठेवून त्याचं अवधान बाळगीत बंकटलालांनी स्वकर्तव्याने स्वयंप्रेरणेने श्रींच्या सेवेसाठी श्रींच्याकडे पदर पसरला. महाराजांना आपल्या निवासस्थानी गेलं. सगळी व्यवस्था महाराजांनी केली. महाराजांची इच्छा तिथे थांबण्याची असेपर्यंत व्यवस्था केली. त्यानंतर महाराजांचा मुक्काम श्री मारुतीरायाच्या श्रावण महिन्यामधल्या उत्सवासाठी मारुतीच्या मंदिरामध्ये झाला. तिथे बंकटलालाची समजूत घालून महाराज गेले. तिथून मग महाराज खंडू पाटलांच्या घरी गेलेत. कारण की मारुतीच्या मंदिरामध्ये पाटील मंडळीवर महाराज कृपाळू झाले. तिथून मग महाराज खंडू पाटलांच्या घरी गेले. खंडू पाटलांच्या घरी गेल्यानंतर महाराज तिथे काही दिवस होते. तिथून कृष्णाजी पाटलांच्या मळ्यामध्ये गेले. तिथे महाराजांचा निवास शिवसन्निध चंद्रमौळीहराच्या सन्निध होता. तिथून मग महाराजांची इच्छा आसोलकरांच्या जागेमध्ये राहण्याची झाली की जे शिवमंदिराच्या मोठ्याच्या शिवमंदिराच्या समोर असलेल्या जागेमध्ये होतं. तिथे महाराजांचं निवास तिथे बांधला गेला. त्याला महाराजांचा मठ म्हणत होते. जुना मठ हे महाराजांचं 5वं स्थळ. आणि तिथून मग महाराज म्हणाले की ज्याची कोणाची जागा नसेल तिथे मला राहायचं आहे. सुरुवातीला बंकटलालाकडे गेलो, नंतर पाटील मंडळी म्हणून मंदिरात गेलो, मारुतीच्या मंदिरात गेलो. तिथून खंडू पाटलाच्या घरी मी गेलो. तिथून मग कृष्णाजी पाटलाच्या, तिथून मग तिथे जुन्या मठामध्ये आलो. आता मला माझी कोणाची मालकीची नाही अशी जागा द्या म्हणून नव्या मठामध्ये महाराज आले. 7व्या स्थळी महाराज आले. स्वतः या 32 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक क्षणी म्हणजे 1878 पासून तर 1910 पर्यंत सगुण रूपाने ज्या वेळेला महाराज या निसर्गाला दिसत होते त्या क्षणापर्यंत क्षणोक्षणी महाराजांच्या लोकमंगल वर्धनाच्या लीला होत गेल्या. एकही क्षण असा नसेल की ज्या वेळेला लीला घडली नाही. महाराज जगन्नाथाचा उद्धार करण्यासाठी या भूवर आले होते. त्या परमात्मा पांडुरंगाची आज्ञा घेऊन इथे आले होते. शेवटचा निरोप ज्या वेळेला 19व्या अध्यायामध्ये पांडुरंगाचा पंढरीला हरिपाटलांच्या समवेत महाराजांनी विठ्ठलाच्या समोर जाऊन निरोप घेतला. त्यावरून कळतं की ईश्वराच्या आज्ञेने हा संतांचा अनंतकोटी ब्रह्मांड नायकाचा अवतार झाला होता जडमुड उद्धरण्यासाठी. त्यामुळं त्या 32 वर्षाच्या सगुण सुंदर रूपामध्ये प्रत्येक क्षणाचा महाराजांनी उद्धार केला. प्रत्येकाला या त्रिविध तापामधून दूर केलं. आणि मग आध्यात्मिक स्वतःची अवस्था प्रत्येक भक्ताला आणून दिली. महाराजांच्या भक्तांचा उद्धार म्हणजे काय की महाराजांच्या भक्ताला स्वत्वाची जाणीव करून देणे. तू कोण आहेस? गण तूच तूच आहे, गणला तुझ्या तुम्ही रे, जे ब्रह्मभोवतीचे उगवे तुझ्या तुम्ही रे. हे सत्ययोगियाने सांगितले जगाला, स्वामी गजाननाची जपताच मंत्रमाला. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. प्रत्येक भक्ताला किंवा त्यांच्या चरणी आलेल्या जीवाला किंवा जडाला
त्याच्या स्वत्वाची ओळख करून देण्यासाठी महाराज आले होते. एकदा का आपल्याला म्हणजे त्या जीवाची जीवाला ओळख झाली की शिवाकडे जाण्याचा त्याचा मार्ग श्रोते हो प्रशस्त होतो आणि हा त्याचा उद्धार. यासाठी तीनही तापामधून महाराज त्याला नेतात, शुद्ध बनवतात आणि त्याची आध्यात्मिक उन्नती करून देतात. तू कोण आहेस पहिले जा. आणि एकदा का त्या जीवाला स्वतःच्या जीवत्वाची खरी ओळख पटली की मग तो शिवत्वाला जाण्यासाठी सिद्ध होतो. पहिली साधक अवस्था नंतर सिद्ध होतो तो. त्रिगुणातीता तू सगुणात आला, आम्हासाठी रे सद्गुरु रूप द्याला, मिळो शक्ती आम्हा तुला आकळाया, अशी तो प्रार्थना करायला लागतो. महाराजांनी मग त्याच्यामध्ये केवळ मनुष्य योनीमध्ये असलेल्या किंवा मानवाचाच उद्धार केला असं नाही, तर त्याच्यामध्ये पशुही आले. टाकेकर बुवांचा अश्वही आला. त्या चौपायामध्ये ते कैवल्यदानी पोहळले होते, गणगणगणात होते. टाकेकर बुवा मधून मधून उठून पाहत होते. जणू काही त्या मंत्राच्या साखळीने घोडा बांधला गेलेला आहे. एवढा द्वाड घोडा, साखळ दंड तोडणारा, नुसत्या चराट्याने कसा राहिला असं टाकेगुरुवांना मधून मधून ते उठून बघायला लागले की अजून त्याची किंकाळी कशी ऐकायला आली नाही. श्रोते हो, त्या भजनाच्या माध्यमातून त्या अश्वराजाला महाराजांनी स्वत्वाची ओळख करून दिली. असं कसं होईल बाबा? आपलं स्वकर्तव्य स्वरूप जाण, पहिले स्वरूप जाण, मग स्वकर्तृत्व तुला जाणता येईल. त्याचं आधी दैविक दूषण नष्ट केलं, त्याच्या आधी भौतिकाची त्याला जाण करून दिली आणि आध्यात्मिक त्याला उपदेश केला. त्या भजनरूपी साखळीने त्याचं सगळं स्वतःचं भान जाग झालं, अवधान जाग झालं, स्वरूप लक्षात आलं. श्रोते हो, प्रत्येक जीव इथे स्वधर्म आचरण करण्यासाठी आलेला असतो. प्रत्येकाला स्वतःची या नियतीने काही ना काही जबाबदारी दिलेली असते. मग त्यानुसार त्याला आकार विकार, त्याच्याकडे असलेले सगळे जे काही गुण वैशिष्ट्य आहेत, जी काही दूषण आणि भूषण आहेत, तशी तो लिहून आलेला असतो. आणि ते ओळखून स्वकार्याचा कर्तृत्वाचा अंदाज घेणे म्हणजे स्वरूप जाणणे. रात्रभर त्या अश्वाला महाराजांनी सगळं सांगितलं. बाबा, आपण कोण आहोत, कशासाठी आलो आहोत, हे असं नाही आहे. तुझी कीर्ती बघ अपकीर्ती होते आहे, तुझी कीर्ती तशी नको व्हायला. हे त्याचं सगळं आधी दैविक महाराजांनी दुरुस्त केलं, त्या स्तरावर आणलं. आणि तिसऱ्या दिवशी टाकेकर बुवा ज्या वेळेला मळ्यामध्ये गेले, कृष्णाजी पाटलाच्या मळ्यामध्ये गेले, चिंचे खाली तो साधा उभा होता, अगदी सामान्य शांतपणे शहाण्यासारखा उभा होता. बांधण्याची आवश्यकता नव्हती. इतर मळ्यामध्ये काम करणारे म्हणाले, अहो तुमच्या घोड्याची आम्हाला कीर्ती अपकीर्ती माहीत आहे, तो चावतो, मागे लागतो. तेव्हा टाकेकर बुवा म्हणाले की माझा घोडा समर्थाने काल शांत केला. त्याच्या 2 अवस्था आणि तिसरी अवस्था महाराजांच्या चरणी त्याची रुजू झाली, हा उद्धार. बुवाला विचारलं सगळ्यांनी, तर माझा घोडा काल समर्थाने शांत केला. त्याच्या सगळ्या ज्या काही वृत्ती होत्या त्या निवृत्त केल्या, उद्धार झाला. आता तो माझा झालेला आहे. आणि ही क्रिया सद्गुरू कशी करतात, काय करतात, हे सगळं अचिंत्य आहे. बरं, मला टाकेकर बुवा म्हणतात, अचिंत्य जगताप्रती तुझी कृती न कोणाकडे, असो खलही केवळा तव कृपे सुमार्गी वळे. श्रोते हो, सुमार्गी वळणे, खळत्वाकडून शुद्धत्वाकडे जाण्याचा हा प्रवास महाराज घडवतात, तो उद्धार.
शुक्ला राघवाच्या गाईला देखील ज्यावेळेला आलं, काय मायबाई अशी अवस्था तू करून घेतली, साखर दंडाने गाडीवर बांधून तुला आणावं लागतं, कसं होईल आपलं? मी लोकांना सांगतोय ही माय आहे, जगाची माय आहे, गाय नाहीये, तिला असं बांधू नका. तेव्हा ती ज्यावेळेला महाराजांच्या पुनीतकराने महाराजांनी ज्यावेळेला सोडवलं, त्यावेळेला ती अगदी गरीब गाय होऊन खऱ्या अर्थाने तिची जी मूळ प्रकृती आहे त्या मूळ प्रकृती येऊन समर्थांना शरणागत झाली. समर्थ कोण आहेत, कशासाठी आलेले आहेत, याचा आत्मसाक्षात्कार त्या गाईला झाला, त्या अश्वाला झाला. अडगावला भास्कर महाराजांच्या समाधीनंतर भास्कर महाराजांच्या त्या दिवसभराचा प्रसाद आपल्याला मिळावा म्हणून ते काक, ते कावळे भुकेले होते. ते त्रास द्यायला लागले, कावकाव करायला लागले, जेवणाऱ्याला बसणाऱ्याला त्याचा उपद्रव व्हायला लागला. तेव्हा महाराजांनी सांगितलं, हे कावळ्यानं माझ्या भास्करांना उणेपणा आणू नका, ते थेट वैकुंठाला जाऊन पोचलेले आहेत. त्यांच्या या उद्धरण्याला तुमच्या या उपद्रवानी शोभा येईल का? जरा आपला धर्म ओळखा, स्वत्व ओळखा, आणि ते तुम्ही जर ओळखाल माझ्या या शब्दामुळं तर उद्या तुम्ही इथे यायचं नाही, हे ठिकाण वर्ज करा. दुसऱ्या दिवशी तेही पक्षी आले नाही. उद्धरण, स्वतःची ओळख महाराज त्या जीवाला करून देत असत. ज्या जीवाने स्वतःला ओळखलं, मी काय आहे, माझी कुठपर्यंत कुवत आहे, हे एकदा ओळखायला आपण लागलो की सद्गुरूंच्या कृपेच्या प्राप्तीचा प्रारंभ सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही छोटे. आणि मग पुढची ते बरोबर आपल्याला जुळवून देतात. पुढचा मार्ग तेच सांगतात. आणि पुढचा मार्ग काय आहे हे माझ्या सारख्या सर्वसामान्य भक्ताला तर काय कळणार. मी तर या 2 तापानेच आधी पोळलेलो आहे. ही सगळी गोष्ट गजानन विजय ग्रंथामध्ये महाराजांच्या प्रती यान त्या दिलेमधून आपल्याला महाराज सांगू इच्छितात. गण तूची आहे, गणला तुझ्या तुनी रे, जे ब्रह्मभोवतीचे उगवे तुझ्या तुनी रे. अरे बाबा, हे सगळं जे आहे सृष्टीमधलं सतचित आनंद तत्व किंवा माझं रूप म्हणतोस ना आरतीमध्ये, जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नाही ना, सगळीकडे मीच दिसतो ना. ते तत्व जाण, हे सगळं तुझ्यामध्ये विद्यमान आहे. मी तुझ्यामध्ये आहे. पहिल्यांदा तू तुझी ओळख पहिल्यांदा शोध. स्वतःला ओळख, मग माझी ओळख वेगळी करून देण्याची तुला आवश्यकता पडणार नाही. पण यासाठी खूप मोठी पराकाष्ठा करावी लागते. महाराज या शेगावला 32 वर्षामध्ये राहिले. क्षण पण महाराजांच्या हातून अनेक जीवांचा जळांचा उद्धार होत असे. आणि ती पर्वणी साधून घेण्यासाठी अनेक भक्त आतुर होत असत. महाराजांच्या समवेत ज्यावेळेला इतरांचा उद्धार होण्याची प्रक्रिया घडत असे, तेही अत्यंत हृदयाला भावे असं दृश्य त्या काळामध्ये त्या भक्तांना पाहायला मिळत असे. असं एक दृश्य आपण गजानन विजय ग्रंथामधलं असाच उद्धार करणारं, अशाच त्रिविध तापामधून महाराजांच्या सच्चिद आनंद घन परमेश्वर रूपाकडे देणारं उदाहरण बघू बापूंना काळेच. श्रोते हो, याचं चिंतन मला या माझ्या सांभाळी आम्हा सद्गुरुराया किंवा या 3 तापांच्या प्रक्रियेवरून महाराज आपल्या एखाद्या भक्ताला कसं नेतात याच्यासाठी चिंतनासाठी जरा मला छान वाटतं. म्हणून मी आज हे उदाहरण आपल्यासमोर तुमची अनुमती घेऊन मांडतो. महाराजांच्या समवेत
एखाद्या यात्रेला जाणं, क्षेत्री जाणं, तीर्थक्षेत्री जाणं ही पर्वणी यायची. महाराज पंढरीला जात आहेत अशी वार्ता श्रुत झाली आणि आषाढीची वारी होती. पंढरीला जाणं हा आम्हा वारकऱ्यांना फार मोठा आनंद, फार मोठी पर्वणी. आणि त्यातही आषाढीला जर जायला मिळालं तर बापरे ब्रह्मानंद. त्या महायोगपीठावर जाण्यासाठी, मिळण्यासाठी जीव आतुरतो. आता तिथे महाराज जात आहे, महाराजांची वारी तिथे जात आहे हे ठरलेलं असायचं. महाराज सोबत असतील तर खूप छान. महाराज सोबत आहेत असं कळल्यानंतर शेगावची 50-50 मंडळी महाराजांच्या सोबत यायला निघाली. त्याच्यामध्ये बापूना काळे होते. बापूनाचं वय आता आपल्याला तर तेवढा इतिहास ठाऊक नाहीये किंवा आपण त्याच्यावरच असं अभिमत मांडू शकत नाही. आपल्याला तेवढं काही संशोधनही नाही, निदान माझं तरी नाही. पण वर्णन बर हुक्कुम असं म्हणायला काही हरकत नाही की बापूना काळे कदाचित पहिल्यांदाच पंढरीला गेले असतील आणि फार काही वयाने नसतील त्यावेळेला, किंवा तीर्थयात्रेचा अनेक अनुभव त्यांच्या पाठीशी आहे असं वर्णन वाचत असताना असं काही वाटत नाही. कदाचित असं समजू आपण की महाराजांच्या समवेत पहिल्यांदाच गेले आणि पहिल्यांदाच पंढरीनाथाचं दर्शन घेण्यासाठी आषाढीच्या वारीला गेले. सद्गुरूंच्या समवेत एखादं आध्यात्मिक साधन करायला मिळणं हे फार भाग्याचं आहे असं शास्त्र सांगतं. तुळशीच्या वृंदावनापाशी जर विष्णू सहस्त्रनाम म्हटलं किंवा एखाद्या माळेचा जप केला किंवा बावन्नी म्हटली तर ती फार पावनकारक, पावन बनवणारी. गायीच्या गोठ्यामध्ये नामस्मरण केलं, पाठ केला किंवा एखादा अध्याय म्हटला तर अधिक. गंगेच्या तीरावर किंवा जिथे सद्गुरूंचा नित्याने वास आहे किंवा आपल्या आईवडिलांच्या चरणापाशी शास्त्र सांगतो की याचं फळ अनेक पटीने आहे. आणि सद्गुरूंच्या समवेत यात्रा करायला मिळणं तर ते अधिक अधिक भाग्य. स्वर्गीच्या देवदेवतांना देखील त्याचा हेवा वाटावा असं. आणि अशी बापूंना आणि त्यांच्या समवेतच्या लोकांना पर्वणी चालून आली होती की महाराजांच्या सोबत जायचं, सद्गुरूंच्या सोबत जायचं. ज्यांना टाकळीकर बुवांनी अगदी सुरुवातीलाच म्हणजे गजानन विजय ग्रंथाचा क्रम म्हटला तर दुसऱ्या अध्यायामध्ये विजया एकादशीला, आता प्रकट दिनानंतर सप्तमी नंतर येणारी एकादशी ही विजया एकादशी, आधीची जया एकादशी. प्रत्येक एकादशीला नाव आहेत ना, जसे पौर्णिमेला नावे. आता दांडी पौर्णिमा झाली तसे आपल्याकडे अमावस्येला, पौर्णिमेला आणि एकादशीला सुंदर असे पौराणिक नाव आहेत बरं, परंपरेने दिलेले. फार सुंदर नाव आहे. तर त्या विजया एकादशी 1878 साली गोविंदबा टाकळीकरांनी सांगितलं होतं की हे शेगावकर हो, आपण भाग्यवान आहात. अहो चालते बोलते प्रत्यक्ष पांडुरंग इथे शेगावला आलेले आहेत आणि हे शेगाव नाही खचित पंढरपूर झालं. अशा श्री गजानन महाराजांच्या समवेत, सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या समवेत पंढरीला जायला मिळते आहे. ही केवढी पर्वणी. बापूनाथ आणि त्यांच्या सोबतची मंडळी किती भावविभोर झाली असतील, भक्तिमय झाली असतील. अहो निघताना प्रवासामध्ये तिथे गेल्यानंतर किती त्यांना या सर्व सुखाचे डोहाळे लागले असतील मला सांगा बरं. आणि मग प्रवास झाला. त्यावेळेच्या काळानुसार गोमाजी महाराजांचं दर्शन घ्यायचं. संत सद्गुरू श्री गोमाजी महाराज तुकाजी पाटलांचे गुरु, त्यांच्या गणेश पाटील घराण्याचे पूर्वीचे गुरु, त्यांचं दर्शन घ्यायचं. आणि मग ज्या वाहनाने त्या काळामध्ये जात असतील त्या वाहनाने नवमीला कोरडूवारीला यायचं. दशमी तिथे छान दशमीच्या त्या तिथीला थांबायचं. आणि एकादशी तर महाएकादशी जिथे शंकराचार्य महायोगपीठे तटे भीमरत्या असं वर्णन केलेलं आहे पांडुरंग अष्टकामध्ये. अशा महायोगपीठावर समचरणी असलेल्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं.
हा केवढा मोठा अद्भुत असा लाभ, अपूर्व असा आनंद, आणि कुणीही गमावू नये अशी ही संधी. मग सगळे त्या ओढीने, त्या आतुरतेने नवमीला पोचले. फार सुंदर वर्णन दासगुरू महाराज करतात. थोडा भरभरू पाऊस, कारण की पावसाळ्याचे दिवस भरभरू पाऊस यायचा. सगळी त्या पंढरीमध्ये त्या वैकुंठी सगळी भक्त मेळा जमला. पांडुरंग पांडुरंग कुंडलिक वरदा हरी विठ्ठल असा विठ्ठल विठ्ठल नाम गजर करीत संतांच्या पालख्या तिथे येत आहेत. गुलाल त्याने सगळं ते आकाश दुमदुमत आहे. सगळीकडे सुगंध भक्तियुक्त अंतःकरणाने सगळा गजर करता आहे. आणि अशा वातावरणामध्ये तिथे ही मंडळी महाराजांच्या समोर पोहोचली. आपल्या तुकाजी पाटलांनी आपल्या इकडच्या मंडळींना पंढरीला राहण्याची सोय व्हावी म्हणून प्रदक्षिणाच्या वाटेवर चौफाळ्याच्या शेजारी तिथे सुंदर वाडा बांधला होता, की आलेला भक्त मग त्याला जर राहण्याची व्यवस्था नसेल तर खुशाल त्यांनी या वाड्यामध्ये राहावं. एवढी सोय वारकरी मंडळीची तुकाजी पाटलांनी केली होती. एवढं मोठं कार्य त्या वाड्यामध्ये महाराजांच्या समवेत सगळी मंडळी उतरली. आता तो काळ कसा, त्याचं चित्रण कसं असेल, त्यावेळेचा प्रसंग कसा असेल हे तर नाही आपल्याला कुठे वाचायला ऐकायला मिळणार. त्यावेळेला जी विद्यमान मंडळी होती ती आता श्रीचरणी लीन झाली. काही जणांनी काही जणांकडनं ऐकून पण घेतलं असेल, पण ते माझ्या तरी कानापर्यंत नाही आलं. मी मनातल्या मनात एक भावचित्र निर्माण करतो की छान तिथे महाराजांचा पलंग ठेवला असेल आणि महाराज तिथे थांबले असतील, अशी एखादी ओसरी असेल, असा छान वाडा असेल. तो आताचं स्वरूप कसं असेल त्याच्यापेक्षा कदाचित वेगळं स्वरूप त्या काळामध्ये असेल. आणि सगळे नवमीला त्या वाड्यामध्ये आले, गुजगोष्टी करतायत. केव्हा दर्शनाच्या रांगेमध्ये लागायचं, चंद्रभागेचं स्नान कसं करायचं, याची सगळी रूपरेषा महाराजी फार मोठ्या कौतुकाने सगळ्यांचा वृत्तांत ऐकत असतील. आणि आनंदाच्या लाह्या जणू फुटतायत बापूनाथ काळे यांच्या मनामध्ये. सगळ्यांकडे कान अगदी टवकारून लक्ष देऊन बापूना ऐकतायत. अच्छा, असं करायचं तसं करायचं. पांडुरंगाच्या दर्शनाचं महात्म्य कीर्तनामध्ये अनेक वेळेला ऐकले. प्रत्यक्ष पांडुरंग जिथे नामदेवराय म्हणतात, सापडलो एकामेका जन्मोजन्मी नाही सुटका, माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नेमी. अहो जीव ओवाळून टाकावा, या जीवनाची कुरबंडी करावी आणि त्यांच्या सेवेसाठी त्या समचरणाच्या ओढीने सतत येत राहावं. यासाठी जन्म दे, न लगे मुक्ती धन संपदा, पांडुरंगा संत संग देई सदा. की ज्या योगाने तुझ्या चरणी येता येईल, त्या निमित्ताने तुझ्या चरणी येता येईल. अनेक पिढ्या जी वाट सोखाळतायत, अशा या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी सगळ्यांच्या मनामध्ये आनंद दाटून येत होता. कधीही दशमी आणि कधी एकादशी जाते. बापूंना हे सगळं मनामध्ये अनुभवत होते. आदी दैविकाची स्वच्छता होत होती. श्रोते हो, दैव केव्हा खुलतं, जेव्हा सत्संगती प्राप्त होते. सत्संगतीचं महात्म्य फार मोठं आहे. तेंबे स्वामी महाराजांच्या अघोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्ये आपल्या अरविंदादांना तर माहीतच आहे, आपल्या काही लोकांना माहीत असेल. अघोर कष्टोद्धरण स्तोत्र आहे, 5 श्लोकाचं टेंबे स्वामी रचित. त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी दत्तप्रभूंना टेंबे स्वामी म्हणतात की धर्मे प्रीतिम सन्मतीम देवभक्तिम सत्संगाप्तिम देही भुक्तिम च मुक्तिम भावासक्तिम चाखिलानंदमूर्ते घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. या त्रिविध तापामधून आम्हाला असं वर आणा आहे दत्तप्रभू की पहिलं आम्हाला वरदान द्या धर्मावरच्या प्रीतीचं. मी पुत्र असेल तर माझा पुत्र धर्म मी प्राणपणाने पाळला गेला. प्रीतीनी शब्द प्रीती आहे तिथे, सक्ती नाही. धर्मे प्रीती. मी आई असेल तर मात्र माझा मातृधर्म, कन्या असेल तर कन्या धर्म, शिक्षक असेल तर शिक्षकाचा धर्म.
भक्त असेल तर भक्तांचा राहतो. आणि त्याच्यावर नुसती माझी ओढ नको, जबाबदारी आता माझ्यावर आलेच आहे तर सांभाळावं लागतं. नाही, प्रीती. ज्या कार्यालयामध्ये मी कार्याला आहे, मग साधा क्लर्क का असे ना, ते काम कुठलंही असू द्या, प्रेमपूर्वक करायचं. हा माझा धर्म आहे. इथे मी सोयगावच्या पहिल्यांदा आलेल्या सगळ्या आपल्या मधल्या सेवाधारींना अभिवादन याचसाठी केलं. मला महाराज याचसाठी इथे पाठवतात. आत्ता मला जिथे मी उतरलो त्या आमच्या गुरुबंधूंनी सांगितलं की इथे प्रत्येक भक्त आपापलं काम त्या प्रीतीने करतो, त्या निष्ठेने करतो. कोणी कोणाला सांगत नाही. पत्रावळीवर उरलेली काही जर शीत असतील तर ती पायंदळी पडू नये म्हणून गोळा करणे आणि दूर व्यवस्थित ठिकाणी की जिथे त्याची अवहेलना होणार नाही तिथे त्या ठेवण्यासाठी टोपल्यामध्ये भरून प्राणपणाने दुसऱ्याची वाट नाही बघायची, आपलं आपण करायचं. माझ्याकडे काय दिलेलं आहे ते मी प्राणपणाने करायचं. इतरांमध्ये लोभून नाही, दुसऱ्याला सांगण्याचा मला अधिकार नाहीये. श्रोतेहो, हे मी तुमच्या संदर्भात ऐकलेलं आहे, मला व्यक्त करू द्या. मी तुम्हाला सांगत नाही बरं, अप्रत्यक्ष. ही धर्मावरची प्रीती आहे. धर्मे प्रीतीम सन्मतीम देवभक्तीम सत्संगाप्तीम देही भुक्तीम च मुक्तीम भावासक्तीम चाखिलानंदमूर्ते. प्रभू, माझी धर्मावरची कर्तव्यावरची पहिल्यांदा प्रीती असू दे. धर्मे प्रीती, मग सन्मती, मग बुद्धी माझी जागावर येते. मती, मनाच्या 16 अवस्था आहेत, त्याच्यातली 8वी अवस्था म्हणजे सन्मती. धर्मे प्रीतीम सन्मतीम, देवभक्ती नंतर देवभक्ती करायची. आणि देवभक्ती करण्यासाठी हे आधीचे पक्के करण्यासाठी सत्संगाप्ती. आणि ती झाली की मग देही भुक्ती, देहाची भुक्ती आपोआपच कमी होते. रिटायर्ड व्हावं लागत नाही. वृत्तीची निवृत्ती आपणासकट मोरोडिया मन उपजलासे चित्ती, ही अवस्था माऊली सांगितली. आपोआप येते, सहज येते भुक्ती. का हो, खाता का नाही? आज गुरुवार आहे. माझ्यासारख्याला म्हटलं तर गुरुवार आहे तर मी गुरुवार मोडायला तयार होतो. पण या अवस्थेला गेलेला, त्याच्यावर धर्माची प्रीती आहे, सन्मती आहे, देवभक्ती आहे, सत्संगाप्ती आहे, तो कधीही त्या भक्तीच्या आहारी जाणार नाही, खावसच वाटणार नाही त्याला. देही भुक्तींच मुक्तीम. आणि मग त्याच्या मनामध्ये जी आसक्ती निर्माण होते ती पांडुरंगाच्या दर्शनाची निर्माण होते. आणि अशी अवस्था दैविक तापाची दूषणं पूर्णपणे पुसून टाकणारी असते सत्संगाप्ती. बापुना काळाच्या बाबतीत दशमीला, नवमीला येताना शेगाव तिथे जात असताना ही शुद्धी होत गेली. मनामध्ये आतुरता होत आली. मला माहिती आहे की जानेवारीमध्ये आपल्या सोयगावची वारी जाते. 2 वेळा, एकदा तरुणांची जाते आणि आधी ज्येष्ठांची जाते. अनेक वर्षापासून, जवळपास 10-15 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. ही सगळी शुद्धी दैविक शुद्धी. आणि ही शुद्धी केल्यानंतर आपलं प्रारब्ध स्वच्छ होतं, लख होतं, सद्गुरूंच्या कृपेने प्राप्त होतं असं म्हणतात. बा शास्त्र सांगतं. मला तर काही त्याच्यावरचा अभ्यास नाही आहे, पण कुंडलीमधले ग्रह देखील बदलण्याची बाबांकडे शक्ती आहे. सद्गुरूंची कृपा झाली ना तर तुमचं सगळं जे काही आहे चित्र ते सगळं बदलून टाकतात. सगळं अंतरिक्ष त्यांच्या जवळ आहे. हात जोडून आहे, काय करायचं सांगा. सगळी अनुकूलता प्रदान करतात. दैविक ताप पूर्णपणे, विविध ताप पूर्णपणे. ही झाली अवस्था बापुना काळेची.